नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जेव्हा IDBI जामचा फॉर्म भरत असताल तर आपल्यासाठी एक गोष्ट जमत नाहीये, ती म्हणजे आपलं CGPA टू पर्सेंटेज कन्वर्जन। तर हे कसं करायचं आहे यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आपण सदरील पेजवर येणार आहात। या ठिकाणी आपल्याला कुठली माहिती भरायची आहे हे थोडक्यात समजून घेऊया आणि यानंतर आपल्याला आपले पर्सेंटेज मध्ये कन्वर्जन मिळणार आहे CGPA चे करून। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सदरील पेजवर आल्यानंतर आपल्याला जी माहिती भरायची आहे ती माहिती समजून घ्या। यामध्ये आपल्याला आपण या ठिकाणी एक मार्कशीट डाउनलोड केलेली आहे, ती बघू शकता। BSc ॲग्रीकल्चर ची मार्कशीट आहे, 2018 ला पास आउट स्टुडंटची मार्कशीट आहे। यामध्ये आपण बघू शकता किती विषय आहेत, ते सर्व विषयाचे जे पहिला कॉलम दिलेला आहे क्रेडिट्सचा, या क्रेडिट्सची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे। आणि यामध्ये आपल्याला डिफिशियन्सी कोर्स जे आहेत, समजा मॅथमॅटिक्स आहे, कम्प्युटर आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, NSS आहेत, हे कोर्स वगळून आपल्याला जेवढे काही क्रेडिट्स आहेत त्या क्रेडिट्सची बेरीज करायची आहे। ही क्रेडिट्सची बेरीज जी आहे ती आपल्याला कुठे टाकायची आहे, या पहिल्या रकान्यामध्ये टाकायची आहे। पहिल्या सेमिस्टरचे पूर्ण क्रेडिट्स आपल्याला टोटल क्रेडिट्स या कॉलम मध्ये टाकायचे आहेत। आणि दुसऱ्या टोटल क्रेडिट पॉइंट्स यामध्ये काय टाकायचं आहे, तर त्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता, हे मधला कॉलम आहे हा सोडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी क्रेडिट पॉइंट्स जे की आपले क्रेडिट इंटू GP असतात, तर ते आपण बघून घ्यायचं आहे। आणि या सर्वांची बेरीज जी आहे डिफिशियन्सी कोर्स वगळता, म्हणजे फिजिकल एज्युकेशन, NSS, कम्प्युटर आणि मॅथमॅटिक्स असे कोर्स वगळून जेवढे काही आपले क्रेडिट पॉइंट्स होतात, तर या क्रेडिट पॉइंट्सची बेरीज आपल्याला कुठे टाकायची आहे, या ठिकाणी टोटल क्रेडिट पॉइंट्स। तर ही प्रत्येक सेमिस्टर वाईज आपण फक्त बेरीज करायची आहे आणि या दोन रकान्यांमध्ये हे टाकून द्यायचे आहे। हे टाकल्यानंतर आता समजा पहिली आपली बेरीज आली 19 आली आणि नंतर दुसऱ्या रकान्यामध्ये काय आहे आपल्याला टाकायचं, टोटल क्रेडिट पॉइंट्स, म्हणजे आपले एका सेमिस्टर मध्ये जेवढे विषय आहेत त्याचे टोटल क्रेडिट पॉइंट्स किती झाले। आता या ठिकाणी आपण उदाहरणादाखल समजून घेऊया। हे आले समजा 126.8 आले समजा फक्त। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। सर्व टोटल क्रेडिट्स आणि टोटल क्रेडिट पॉइंट्स यांची बेरीज करून टाकायची आहे। एवढी मेहनत तर घ्यावंच लागेल मित्रांनो, आपल्याला हे काय कन्वर्जन सोप्या पद्धतीने जमत नाहीये। आणि आपल्याला स्वतःचे स्वतः करायचे असेल तर याच पेजवर आपण स्क्रॉल अप करून वर जाऊन पूर्ण पद्धतीने करू शकता। या ठिकाणी सेकंड सेमिस्टर टाकायचं आहे, अशा पद्धतीने 8ही सेमिस्टरचे टाकून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी बघू शकता फायनल रिझल्ट मध्ये, आता मी फक्त एकाच सेमिस्टरचं भरलेलं आहे आणि तरीही सबमिट केलं तर या ठिकाणी बघू शकता NA% खाली दाखवत आहे, पण जे वर दाखवत आहे सेमिस्टरचं, पहिल्या सेमिस्टरचं, तर ते एकदम ॲक्युरेट आलेलं आहे। आपणही अशाच पद्धतीने BSc ॲग्रीकल्चर ज्यांनी महाराष्ट्रातून केलेलं आहे त्यांचं CGPA टू पर्सेंटेज कन्वर्जन करू शकता। आणि हे आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये, आपण परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला हे प्रत्येक सेमिस्टर वाईज मार्क्स वगैरे विचारलेले आहेत, तर त्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला सदरील वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण वेबसाईटला व्हिजिट करू शकता। अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।